नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आवडत्या फास्ट जीके मराठी चॅनलवर। आज आपण घेऊन आलो आहोत 5 भन्नाट जीके प्रश्न उत्तर जे तुमच्या स्पर्धा परीक्षा, क्विज स्पर्धा आणि सामान्य ज्ञानासाठी खूप उपयोगी ठरणार आहे। चला तर सुरुवात करूया। पहिला प्रश्न आहे, जगातील सर्वात मोठं महासागर कोणता आहे? आपले ऑप्शन्स आहे ए हिंदी महासागर, बी अटलांटिक महासागर, सी प्रशांत महासागर या ऑप्शन डी आर्कटिक महासागर। तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी प्रशांत महासागर। प्रशांत महासागरांचे क्षेत्रफळ तब्बल 16.5 कोटी चौरस किमी आहे। तो जगातील सर्वात मोठा महासागर मानला जातो। प्रश्न दुसरा आहे, भारतातील मिसाईल मॅन म्हणून कोण ओळखले जातात? आपले ऑप्शन्स आहे ए होमी भाभा, बी विक्रम साराभाई, सी डॉक्टर APJ अब्दुल कलाम, डी CV रमन। तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी डॉक्टर APJ अब्दुल कलाम। भारताच्या क्षेपणास्त्र व संरक्षण क्षेत्रातील योगदानामुळे त्यांना मिसाईल मॅन ऑफ इंडिया म्हटलं जातं। तसेच ते 2002 मध्ये भारताचे राष्ट्रपतीही झाले। तिसरा प्रश्न आहे, भारताचा पहिला राष्ट्रीय प्राणी कोण होता? आपले ऑप्शन्स आहे ए सिंह, बी वाघ, सी हत्ती या ऑप्शन डी मोर। तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए सिंह। 1972 पर्यंत सिंह हा भारताचा राष्ट्रीय प्राणी होता। त्यानंतर वाघाला राष्ट्रीय प्राणी घोषित करण्यात आलं। प्रश्न चौथा आहे, भारतातील पहिली महिला पंतप्रधान कोण होत्या? आपले ऑप्शन्स आहे ए सोनिया गांधी, बी इंदिरा गांधी, सी सरोजिनी नायडू या ऑप्शन डी प्रतिभा पाटील। तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी इंदिरा गांधी। 1966 मध्ये इंदिरा गांधी भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान बनल्या आणि त्या जगातील प्रभावशाली महिला नेत्यांपैकी एक होत्या। तर पुढचा प्रश्न आहे, जगातील सर्वात वेगवान धावणारा प्राणी कोणता आहे? आपले ऑप्शन्स आहे ए हरिण, बी घोडा, सी चित्ता या ऑप्शन डी सिंह। तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी चीता। चितेचा वेग ताशी 100 ते 110 किमी पर्यंत जाऊ शकतो। त्यामुळे तो पृथ्वीवरील सर्वात जलद धावणारा प्राणी आहे। तर मित्रांनो, हे होते आजचे 5 भन्नाट जीके प्रश्न उत्तर। हे प्रश्न स्पर्धा परीक्षा, शालेय अभ्यास तसेच रोजच्या सामान्य ज्ञानासाठी खूप उपयुक्त आहे। तुम्हाला यातलं किती उत्तर माहिती होतं ते कमेंट मध्ये नक्की लिहा। आणि हो, रोज नवीन जीके अपडेट मिळण्यासाठी फास्ट जीके मराठी चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा। धन्यवाद।